शिर्डीत दर्शनासाठी सध्या भाविकांची मोठी रांग पाहायला मिळते। सलग सुट्ट्यांमुळे भाविकांचं शिर्डीकडे ओढ आहे। दर्शनासाठी सध्या 4 ते 5 तास लागतात। सकाळपासूनच साईनगरी शिर्डीमध्ये भक्तांची गर्दी झाली। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली। सकाळपासूनच साई संस्थांच्या दर्शन रांगा हाऊसफुल झाल्या। दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो। त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे सर्वसामान्यांच्या दर्शनाला अधिकचा वेळ लागत असल्याने साई भक्तांनी नाराजी देखील व्यक्त केली। दरम्यान साई मंदिरातून याचा आढावा घेतला आणि साई भक्तांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे। सलग सुट्ट्यामुळे साईनगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे। शनिवार, रविवार आणि उद्या 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सलग सुट्ट्या आल्या आणि सलग सुट्ट्यांमुळे साईनगरीमध्ये अलोट गर्दी जी आहे ती साई भक्तांची बघायला मिळते आहे। साई मंदिरात जी वातानुकूलित दर्शन रांग आहे साई संस्थांनी साकारलेली ती देखील पूर्ण गच्च भरलेली आहे आणि त्या बाहेर देखील रांगा साई भक्तांच्या लागलेल्या आहेत। त्यामुळे जे सर्वसामान्य साई भक्त आहेत त्यांना दर्शनासाठी 3-3, 4-4 तासांचा विलंब जो आहे तो होतोय। तरी जवळपास 3 ते 4 तासाहून अधिक वेळ तुम्हाला दर्शनासाठी लागला आहे, काय सांगाल नेमकं? ऍक्च्युली आता ज्या 3 दिवसच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे हे अपेक्षित आहे का 6-7 दिवस, कारण बरेचसे आता मुलांच्या सुट्ट्या तर फॅमिली ट्रिप किंवा हे त्याच्यामुळे 6 तास किंवा 5 तास जे आहेत। पण आतमध्ये सुखसुविधा आहेत त्यांच्या, पाणी, चहा वगैरे, त्याच्यामुळे ठीक वाटतं, काय प्रॉब्लेम नाहीये। दर्शन उशीरच झाला पण एवढं काय नाही, रुटीन मध्ये पब्लिक चालत होतं, थोडीशी झाली गडबडमध्ये, नंतर कव्हर झालं। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी मागील काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की व्हीआयपींना एकाच वेळ द्यावी दर्शनासाठी, ठरवून द्यावी। त्या निमित्ताने आता कुठेतरी साई संस्थांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे जेणेकरून साई भक्तांना तात्काळ दर्शन मिळेल। कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।